रेड सॉइल स्टोरीजचा प्रवास थांबला. कोकणच्या मातीतील कलाकाराचा अकाली अंत. शिरीष गवस यांचे 33व्या वर्षी निधन. ही न्यूज ऐकून धक्काच बसला असेल नाही का? कोरोनाच्या कठीण काळात मुंबईतील चकचकीत जीवन सोडून आपल्या मूळ गावाकडे परतलेल्या आणि रेड सॉइल स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणची ओळख जगभर पोहोचवणाऱ्या शिरीष गवस यांचे अकाली निधन झाले. वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी मेंदूच्या विकाराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबावरच नव्हे तर कोकणच्या मातीतील संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. कोकणात परतण्याचा धाडसी निर्णय. शिरीष गवस आणि त्यांची पत्नी पूजा हे दोघेही मुंबईत आपापल्या क्षेत्रात यशस्वी होते. शिरीष सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होते तर पूजा जे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेतलेल्या होत्या. 2020 मध्ये कोरोना महामारीने सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण निर्माण केले असताना त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. मुंबईतील नोकरी आणि घर सोडून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील सासोली या आपल्या मूळ गावी स्थलांतर केले. हा निर्णय त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण देणारा ठरला. रेड सॉइल स्टोरीज चहाजन. गावी परतल्यावर त्यांनी आपल्या नवीन प्रवासाची सुरुवात रेड सॉइल स्टोरीज या यूट्यूब चॅनलने केली. या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी कोकणातील ग्रामीण जीवन, निसर्ग, शेती आणि खाद्य संस्कृती जगासमोर आणण्यास सुरुवात केली. त्यांचे व्हिडिओ हे केवळ माहितीपट नव्हते तर ते कोकणच्या मातीशी जोडलेले भावबंध होते. त्यांच्या व्हिडिओंमध्ये गावातील जुन्या घराची गोष्ट, चुलीवर शिजवलेले पारंपरिक पदार्थ, भातशेतीचा संघर्ष आणि सण उत्सव साजरे करण्याची पद्धत अत्यंत प्रामाणिकपणे दाखवली गेली. प्रामाणिकतेमुळे लोकप्रिय. शिरीष यांच्या व्हिडिओंमध्ये एक प्रकारची साधेपणा आणि प्रामाणिकपणा होता ज्यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले. त्यांच्या व्हिडिओतील प्रत्येक गोष्ट खरी आणि नैसर्गिक वाटत असे. त्यांनी कोकणातील जीवनशैलीतील सौंदर्य आणि कष्ट दोन्ही प्रभावीपणे मांडले. त्यांच्या पत्नी पूजा यांनीही या प्रवासात त्यांना मोलाची साथ दिली. त्यांच्या कामामुळे केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियासारख्या 40हून अधिक देशांमधील प्रेक्षक त्यांचे चॅनल पाहू लागले. रेड सॉइल स्टोरीज हे एक मोठे यूट्यूब कुटुंब बनले. सुरुवातीचे जीवन आणि मुंबईतील संघर्ष. शिरीष गवस यांचा जन्म आणि बालपण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील सासोली या गावात झाले. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या शिरीष यांना लहानपणापासूनच स्वप्ने मोठी होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी रोजगाराच्या शोधात मुंबई गाठली. मुंबईत त्यांनी सेल्स मॅनेजर म्हणून एका कंपनीत नोकरी स्वीकारली. त्यांच्या पत्नी पूजा गवस या जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थिनी होत्या. मुंबईतील जीवनात त्यांच्याकडे सर्व काही होते, वजा चांगली नोकरी, एक सुखवस्तू आयुष्य. पण शहराच्या धावपळीतून त्यांना काहीतरी हरवल्याची भावना येत होती. कोरोना आणि जीवनातील महत्त्वाचा टप्पा. 2020 मध्ये जेव्हा जगभर कोरोना महामारीने हाहाकार माजवला तेव्हा शिरीष आणि पूजा यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला. मुंबईतील नोकरी आणि शहरी जीवन सोडून त्यांनी आपल्या मूळ गावी सासोली येथे परतण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अनेक लोकांसाठी धक्कादायक होता. एका सुरक्षित नोकरीचा त्याग करून गावाकडे जाणे हे मोठे धाडस होते. पण त्यांना फक्त एक गोष्ट माहीत होती, वजा त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात त्यांच्या मातीत परत जायचे होते. गावी परतल्यानंतरचे चढ उतार. गावी परतल्यावर त्यांचे जीवन पूर्णपणे बदलले. मुंबईतील एसी, ऑफिस आणि आरामदायक जीवन सोडून त्यांना शेतीत राबून जगायचे होते. हा बदल सोपा नव्हता. त्यांना शेतीचे काम नव्याने शिकावे लागले. त्यात अनेक अडचणी आल्या. सुरुवातीच्या काळात आर्थिक स्थैर्य नसल्याने त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. पण त्यांनी हार मानली नाही. त्याच वेळी त्यांनी पत्नी पूजा यांच्या मदतीने रेड सॉइल स्टोरीज हे यूट्यूब चॅनल सुरू केले. सुरुवातीला त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण शिरीष यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या व्हिडिओंमध्ये कोकणातील जीवन, संस्कृती आणि निसर्ग प्रामाणिकपणे दाखवायला सुरुवात केली. त्यांच्या व्हिडिओची साधी पण मन जिंकून घेणारी मांडणी लोकांना खूप आवडली. यशाची उंची गाठताना शिरीष यांच्या कठोर परिश्रमाचे फळ त्यांना लवकरच मिळाले.
रेड सॉइल स्टोरीज हे चॅनल प्रचंड लोकप्रिय झाले. त्यांच्या व्हिडिओंमुळे अनेक लोकांना कोकणातील माती आणि संस्कृतीची ओळख झाली. त्यांनी फक्त त्यांच्या गावापुरते मर्यादित न राहता कोकणातील इतर गावांच्या कथाही जगासमोर आणल्या. त्यांचे व्हिडिओ केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील 40हून अधिक देशांत पाहिले गेले. त्यांनी आपल्या मेहनतीने एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला, ज्याने त्यांना नेहमी पाठिंबा दिला. वैयक्तिक जीवनातील आनंद आणि दुःख. शिरीष यांच्या वैयक्तिक आयुष्यात आनंदही होता. गेल्या वर्षी त्यांच्या जीवनात एका परीचे आगमन झाले, वजा त्यांची कन्या श्रीजा. मुलीच्या आगमनाने त्यांचे जीवन अधिक आनंदी झाले होते. गेल्या महिन्यातच त्यांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर केला होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. काही दिवसांपासून डोकेदुखी आणि चक्कर येण्याच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मेंदूच्या आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांचा प्रवास अचानक थांबला. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिरीष गवस यांनी दाखवून दिले की शहरात राहून मोठे होण्यापेक्षा आपल्या मातीत राहूनही मोठे स्वप्न पाहता येते आणि ते पूर्णही करता येते. अकाली निधनाने सर्वत्र शोक. गेल्या काही दिवसांपासून शिरीष यांना डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास होत होता. त्यांना उपचारासाठी गोव्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली. अखेर मेंदूशी संबंधित आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. शिरीष यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर शोककळा पसरली. अनेक यूट्यूबर्स आणि चाहत्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. शिरीष यांच्या मागे त्यांची पत्नी पूजा आणि नुकतीच 1 वर्षाची झालेली त्यांची मुलगी श्रीजा तसेच त्यांचे आई वडील असा परिवार आहे. गेल्या महिन्यातच त्यांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. आपल्या लहान मुलीला आणि कुटुंबाला सोडून त्यांचे अकाली जाणे सर्वांनाच चटका लावणारे आहे. शिरीष गवस यांचे रेड सॉइल स्टोरीज हे चॅनल कायमच कोकणच्या मातीतील एका सच्च्या कलाकाराची आठवण करून देईल. त्यांच्या कामाच्या रूपाने ते कायमच आपल्या स्मृतीत राहतील. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.